हाच सगळ्यात मोठं दुःख नाही. सगळ्यात मोठं पाप जर काय असेल तर हेच आहे, देहाला मी म्हणणं. परवा दिवशी मी सांगितलं, देह को मैं मानना सबसे बड़ा पाप है, सब पाप उनके बच्चे वह उनका बाप है. देहाला मी म्हणणं सगळ्यात मोठं पाप आहे बाबा, सगळ्यात मोठं पाप. मनुष्य जेवढी पाप करतो त्यापेक्षा सगळ्यात मोठं पाप काय असेल तर मी. देहाचे धर्म माझे, देहाचे कर्म माझे, मी भोगता, मी करता, सगळ्यात मोठं पाप. आणि देहाभिमान यालाच म्हणतात विठ्ठल. म्हणता मी माझे हा येतो संपत्तीचे वारे साचोकार जाईल. माय बाप, ही माया फार भयान आहे आणि या मायेमध्ये अभिमानही येतो आहे का नाही. ही मायेचं एक रूपच आहे. सांगायचं तात्पर्य एक आहे, असा असणारा हा अभिमान किती भयान आहे. बरं तो लोकांना दिसतो तो तर सोडाच बर का, पण तो दिसत नाही म्हणजे स्थूल देहाचा अभिमान वेगळा आणि सूक्ष्म देहाचा अभिमान वेगळा. आता स्थूल देहाचा जो अभिमान आहे ना तो जवळजवळ लोकांच्या नजरेत येतो की बाबा हा माणूस थोडा काय आहे, अभिमानी आहे. पण सूक्ष्म देहाचा जो अभिमान आहे ना तो मात्र कोणाच्या नजरेत येत नाही, नजरेत येत नाही बाबा. हा हा, म्हणून तो लय घातक आहे. जेवढा दिसतो तेवढा घातक नाही, जेवढा तो दिसत नाही ना तो घातक आहे. दोन्हीही वाईट आहे. एक दृष्टांत आपल्या पुढे ठेवतो. भजन करा विठ्ठल. एका पुराणामध्ये उद्यालक नावाचे ऋषी होऊन गेले आणि त्यांचा मुलगा असणारा श्वेतकेतू 12 वर्षाचा झाला. 12 वर्षाचा झाल्यानंतर बापानं त्याला उद्यालक ऋषीने जवळ बोलवलं. बाळा, अरे म्हणे तू आता 12 वर्षाचा झालायस, मग आपल्या घराण्याच्या परंपरेनुसार अध्ययनाची परंपरा आहे, आता तुला गुरुकुलामध्ये जावं लागेल. बाबा तुम्ही सांगेल त्या ठिकाणी मी गुरुकुलामध्ये जायला तयार आहे. बाबांनी म्हणजे त्या उद्यालक ऋषींनी महात्मा पाहिला आणि एका गुरुकुलामध्ये त्याला त्या ठिकाणी भरती केलं. त्या गुरुकुलामध्ये तो 12 वर्ष राहिला. 12 वर्षानंतर तो 24 वर्षाचा झाला आणि पुन्हा घरी आला. 4 दिवस गेले. त्या मुलाचं चालणं, बोलणं, खाणं, पिणं हे सगळे ते महात्मे पाहत होते. उद्यालक ऋषी होते बाबा. आणि त्यांनी ज्या वेळेला त्याचं चालणं, बोलणं सगळं पाहिलं त्यावेळेला दुःख झालं. अरे 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 म्हणले, ज्याच्या करता मुलाला गुरुकुलामध्ये पाठवलं ते मात्र मुलगा घेऊन आला नाही. आणि ज्याची आवश्यकता नाही, जे नरकाला घालणार आहे ते मात्र घेऊन आला. तर महात्मा होते बाबा. महात्म्यांना काय कळत नसतं आहे की नाही. न सांगता कळो येथे तुम्हांतर, सगळं कळतं बाबा संतांना. मग आता कसं बोलावं. एक दिवस त्याला बोलवलं. बाळा इकडे ये. आला. काय बाबा. अरे म्हणे कधी आलास तू. हसायला लागला. बाबा ज्या दिवशी आलो त्या दिवशी तुमचीच भेट घेतली पहिली, असं काय विचारताय. संतांचं बोलणं सुद्धा सामान्याला कळेलच असं नाही बाबा. आलासी कोठोनिया जासी कवने ठाया, घरदार नाही तुझे अवघी लटकीच रे माया. बर किती वर्ष राहिला तिथं. म्हणजे 12 वर्ष राहिलो. काय काय शिकवलं तुझ्या गुरुजींनी तुला. म्हणजे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, उपनिषद, असं सगळ्याच अध्ययन म्हणजे काही शिल्लक राहिलं नाही म्हणे. माझं सगळं झालं. बर असं. बर तुझ्या गुरुजींनी तुला अशी काय वस्तू नाही दिली का रे. काय हो बाबा काय वस्तू आहे.
एका वस्तूचं ज्ञान झाल्यानंतर जगातल्या सर्व वस्तूचं ज्ञान, नाही का? एका वस्तूचं ज्ञान झालं ना की जगातल्या सर्व वस्तूचं ज्ञान सहज होतं. अशी वस्तू तुझ्या गुरुजींनी तुला दिली नाही का? मग मात्र जरा डचकला, जरा त्याची चूक त्याच्या लक्षात आली. काय चूक होती त्याची? का त्याला आतापर्यंत तो बोध मिळाला नाही संतांचा? कारण त्याला सूक्ष्म अहंकार होता. काय अहंकार होता माहितीये का? ज्या अर्थी मला माझ्या बाबांनी दुसऱ्या गुरुकडे पाठवलं, त्या अर्थी मी जे शिकलो ते माझ्या बाबाकडे नाही. किती अहंकार आहे बाबा! म्हणजे शिल्लकच आहे ना. तसं पाहिलं तर आपल्या दृष्टीने तर याला काहीच किंमत नाही. बरोबर का नाही? कारण एवढा अभिमान आपल्यातच राहिलेला आहे. पण एवढीसा अभिमान, तुका म्हणे नरकी घाली अभिमान. एवढीसा बाबा, एवढीसा किती अभिमान होता. पण लेकरूच होत ते, आहे का नाही? काय अभिमान होता? जे मी शिकलो ते माझ्या बापाकडे नाही. आणि हा अभिमान असल्यामुळे मग मात्र नम्र झाला. आणि मग नम्र झाल्यावर नम्र झाला भूता तिने कोंडिली अनंता. बाळा मग मात्र शरण आला. बाबा माझी चूक माझ्या लक्षात आली. मला ती वस्तू सांगा ज्या वस्तूचं तुम्ही वर्णन करता. मग त्याला जवळ बोलवलं. बाळा आता तू घेण्यास पात्र झाला. 12 वर्ष तुझ्या गुरुजींनी तुला का दिलं नाही? ही मध्ये आडकाठी होती. अभिमान विघ्न प्राप्तीसी. खरं तर तो तुला मिळाला नाही राजा. आणि म्हणून जवळ बोलवलं. मातीकडे बोट केलं. बाळा ही काय? माती आहे बाबा. चुलीकडे बोट केलं. ही काय आहे? चूल आहे बाबा. कशापासून बनली? मातीपासून बनली. भिंतीकडे बोट केलं. ही काय आहे? भिंत आहे बाबा. कशापासून बनली? मातीपासून बनली. गाडग्याकडे बोट केलं. हे काय आहे? गाडग आहे बाबा. कशापासून बनलं? मातीपासून बनलं. बाळा जसं माती नावाच्या वस्तूचं ज्ञान झालं की मातीपासून होणारे जेवढे काही प्रकार आहेत त्याचं ज्ञान झाल्याशिवाय राहत नाही. हे तसं आहे ना बाबा. तसं निर्गुण निराकार जो माझा भगवंत आहे त्या भगवंताचं एकदा ज्ञान झालं बरं का. त्या वस्तूचं एकदा ज्ञान संतांच्या कृपेनं झालं की जगातल्या सगळ्या वस्तूचं ज्ञान सहज होतं. त्याचं कारण आहे जगातल्या सगळ्या वस्तू त्यांनीच बनवलेल्या आहेत. विठ्ठला म्हणून एकाला जाणलं की सगळं त्याच्यामध्ये येतं बरं का. म्हणून आमच्या संतांनी सांगितलं तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग, वेळोवेळी व्हावा पांडुरंग, तो मज व्हावा. आजे संसार सुफल झाला गे माय. कधी? कुठला संसार? पुनरुपी जननम पुनरुपी मरणम. किती वेळा जन्मा यावी किती व्हावे फजिती. हा संसार सुफल होण्याकरता तो मज व्हावा. मग तो आपला झाला ना मग काळजी मिटली बरं का. पण तो आपला होण्याकरता आड असणारी ही भिंत आहे बाबा. भयाने बाबा तो अभिमान. हा एका कीर्तनामध्ये बरं का माझ्या महाराज खोटं नाही बोलत आहे. एका टाळकऱ्याने इकडनं इकडं टाळ हाणला होता महाराज. काय सांगावं महाराज. कुठं निवडून ठेवलाय आमच्या संप्रदाय वारकऱ्यानं. भयान आहे परिस्थिती. विठाला आणि एका कीर्तनात मारामाऱ्या झाल्या. आमच्या वाट्याला जवळजवळ असायचे बघा पहिल्या लहानपणापासून. विठाला विठाला सांगणाऱ्याला सांगण्याचा अभिमान आहे का नाही. याचा तरी कुठे गेला अभिमान. इथं तर लय, इथं तर लय. नवलांकाराचे गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी.
सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. अज्ञानाच्या पाठीमागे जातच नाही तो, कारण तिथं त्याला काय खायलाच मिळत नाही बर का. मग तो कोणाच्या पाठीमागे जातो, त्याला जिथं खायला मिळतं. हा सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. पण खाली बसणाऱ्याला अभिमान अजिबात नसतो. हा एक तर गाणाऱ्याला असतो, एक तर वाजवणाऱ्याला असतो, आणि एक तर सांगणाऱ्याला असतो विठाला. याच्या नादाला लागू नका. थोडा जरी असला ना घातक आहे बाबा, घातक. आज परमार्थी क्षेत्रामध्ये माणसं धुळीला चालल्यात तरी लक्षात येत नाहीये आपण पार धुळीला मिळालोय. वास्तविक चांगला जर विचार केला तर परमार्थामध्ये दिसणं महत्वाचं आहे का असणं महत्वाचं आहे? हा मग आपले तर दिसणंच चाललंय. हा कपडे तर असे घालतात लोक आता कीर्तनाला येताना, असं वाटतं खरोखर हे कलियुगच नाही बर का. हो कीर्तनाला येताना सगळे पांढरे शुभ्र होऊन येतात आहे का नाही, पण तसे राहतात का हो? तसे राहतात का? हा आता हा माझा ड्रेस आहे, याच्यावर हा डाग पडला, दिसतो का नाही सगळ्यांना? डाग एवढीसा आहे, एवढीसाच आहे, अख्खा पांढरा आहे पण एवढीसा डाग. किती घातक आहे, किती घातक आहे. मग असा चारित्र्यावर जर आपला डाग पडला संपला मनुष्य. विठाला विठाला विठाला. पांढरे कपडे घालणाऱ्यांनी याच ज्ञान असावं. आपण पांढरे कपडे घालतोय बर का. आपण साधू संतांनी जे वारकरी संप्रदायाने जो पेहराव सांगितला, वारकरी संप्रदायाचा हा पेहराव आहे, हे घालताना विचार करावा आपण पुढे काशी नाही घालावी, तरच हा ड्रेस घालावा, नाही तर तुम्ही तुमची घालत राहा. भयानक परिस्थिती आज संप्रदायाला पार रसातळाला घेऊन चालवलंय बाबा तुम्ही आणि सर्वांनीच. पहिले तर आम्हीच आहे याला कारणीभूत. तुका म्हणे द्रव्य घेते आणि देते ते ही पुढे चालवले आम्ही. दंभे करू भक्ती सुख दाऊ जना, दंभे करू भक्ती सुख दाऊ जना, दंभे करू भक्ती सुख दाऊ जना, दंभे करू भक्ती सुख दाऊ जना. अंतरी भावना नैया, अंतरी भावना नैया, अंतरी भावना नैया, अंतरी भावना नैया. अंतरे करू भक्ती सुख दाऊ जना, अंतरे करू भक्ती सुख दाऊ जना, भक्ती सुख दाऊ जना, अंतरे करू भक्ती सुख दाऊ जना. समर्पक असं प्रमाण महाराजांनी या ठिकाणी दिलं. दंभे करू भक्ती सोंग दाऊ जगा. खरं सांगू का, हे प्रमाण जे गायलं ना महाराजांनी, या प्रमाणामध्ये 95% गैरहजर आहेत वारकरी संप्रदायात. विठाला 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 फक्त दिसण्याकरता परमार्थ आहे, मानपान प्रतिष्ठेकरता चाललंय. भयाने भयान काय काय झालंय काहीच कळायला तयार नाही. कधीतरी असा विचार येतो की कलियुगाचीच वार आहे, बाकीचा काय याच्यावर विचार करण्यात मजा नाही. कोणाची वैयक्तिकरित्या टीका नाही, आपली वस्तुस्थिती चालली आहे. लक्षात घ्या, कलियुगामुळे झाले धर्माचे. हा आता होत चाललंय ते. विठाला 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 गावात किती कीर्तन होतात याला महत्व नाहीये, परिवर्तन किती होतं याला महत्व आहे. बरं परिवर्तनामध्ये दोन परिवर्तन आहे, एक बाह्य परिवर्तन आहे, एक आंतर परिवर्तन आहे. वारकरी संप्रदायाचे आभार मानावे लागतील. या महाराष्ट्रामध्ये बाह्य परिवर्तनाचा कळस गाठला या वारकरी संप्रदायाने, मानावंच लागेल. या बाबतीत दुमत नाहीये कोणाचं. कारण 20 वर्षापूर्वी आम्ही लहान असताना पाहिलं, गावागावातून अगदी 2-2 माळकरी होते, 2-2 घरांनी फक्त वारकरी होते नाही का. मग ती ज्या वेळेला पंढरपूरला जायची, घरी आल्यानंतर त्यांच्या गावामध्ये त्यांच्या घरी लाईन लागायची, बरोबर ना बाबा? हा पण आज 20 वर्षानंतर केलेली क्रांती या वारकरी संप्रदायाची अशी आहे,
प्रत्येक गावामध्ये 40-50% वारकरी तयार झाले, माळकरी तयार झाले. ही क्रांतीच आहे ना बाबा, मानावं लागेल ना. पण ही बाह्य क्रांती आहे. ही काय सांगते, मला काय सांगायचंय, ही क्रांती कुठली आहे? बाह्य. मग आता बाह्य क्रांती झाली तर आंतर क्रांती करायला नको का? त्यांनी तुम्हाला म्हणजे अगदीच तुम्ही खालच्या पातळीवर होतात नाही का. जे महत्वाचं पाप आपल्याकडनं घडत होतं मांसाहाराचं, त्यांच्या माध्यमातून ते पाप आपलं कमी झालं. मग आता आपण सुधारायला नको का? बरं, इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी पहिलीच्या वर्गामध्ये किती वर्ष बसावं? होय दादा, 10 वर्ष. मग किती वर्ष बसावं? एकच वर्ष बसावं. हा, एका वर्षानंतर त्यांनी दुसऱ्या वर्गात जावं. मग आता आम्ही या सगुण भक्तीमध्ये किती वर्षे? आता गौऱ्या जायची वेळ आली. काहींचे 5 गेले, काहींचे 25 गेले, काहींचे 50 गेले, काही आले तसे गेले, तरी सगुणाची जोपासना चालली. अरे, आमच्या संतांनी सांगितलं, सगुणी भजता निर्गुणी पावलो. सगुणाची भक्ती करता करता सुरुवात बाह्य रंगाने, शेवट अंतरंगाने झाला पाहिजे. तेव्हा मुक्त व्हायला आपण. विठाला विठाला हा वारकरी संप्रदाय ना बाबा, बरं का. हा वारकरी संप्रदाय एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. एक चांगल्या कुटुंबातली मुलगी, चांगल्या खानदानी कुटुंबातली मुलगी, आणि तिचं लग्न झालं. मोठ्या खटल्यामध्ये तिला दिले. 5-6 नंदा, 5-6 जावा, 5-6 सासू सासरे, असं मोठं खटलं. आणि मोठ्या खटल्यामध्ये आल्यानंतर बाबा ती सर्वांची सेवा अगदी प्रामाणिकपणे करायची. हा, नंदनची सेवा करायची, जावाची सेवा करायची, दिरांची सेवा करायची, त्या सासऱ्यांची सेवा करायची, सासूची सुद्धा सेवा करायची, सगळ्यांची सेवा करायची. दिवसभर थकून जायची, पण रथ मात्र एकाशी व्हायची. चांगला आहे का बरं? काय म्हणतो मी? सेवा सगळ्यांची करायची, पण रथ मात्र एकाशी व्हायची. तसं मायबाप हा वारकरी संप्रदाय सगळ्या देवांना मानतो, सगळ्या देवांना मानतो. खंडोबाला मानतो, भगवान विष्णूला मानतो, किंवा शंकराला मानतो, मसोबाला सगळ्यांना मानतो बाबा. पण रथ मात्र पांडुरंगाशी होतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. झालं पाहिजे. आणि बाकी यांना तर मानलंच पाहिजे, याच्याबद्दल वाद नाही. पण रथ मात्र त्या निर्गुणाशी झालं पाहिजे. सार 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 विठोबा नाम तुझे सार, मनवणी जपत असे शिवळ पाणी वारंवार. आजही भगवान शंकर देवांचे देव आहेत ना, सबदेवन के बडे बाबा, अशी ध्यानाला बसलेले आहेत. आजही बसलेत ना बाबा, बसलेत ना ध्यानाला. मग ध्यानाला बसलेले असताना पार्वती मातेला एकदा प्रश्न निर्माण झाला. पार्वती माता ध्यानातून ते ज्यावेळेला विदेश देहावर आले त्यावेळेला विचारतायत, देवा नाथ, तुम्ही तर देवांचे देव म्हणे, सबदेवन के बडे बाबा, मग तुम्हाला काय ध्यान बिन करायची गरज आहे? तुमच्यापेक्षा मोठा देव कुठला आहे? काय म्हणते? तुमच्यापेक्षा मोठा देव कुठला? भगवान शंकर म्हणतात, अगं सती, माझ्यापेक्षा मोठा देव म्हणजे, अरे आम्ही तर फक्त आमच्याकडे खाती दिलेले आहेत म्हणे, आम्ही देव नाही आहेत. आमच्याकडे खातं दिलंय, एकाला संवाराचं खातं दिलंय, एकाला पोटा पाण्याचं खातं दिलंय, आणि एकाला उत्पत्तीचं खातं दिलंय. आम्ही त्याचे दास आहोत, आम्ही मंत्रिमंडळात आहोत. पण खरा तर वेगळा आहे, त्याला निर्गुण आहे. तो कसा आहे? तो दिसत नाही. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, असा तो आहे. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निर्गुणा निराकार, निर्गुणा निराकार, तुझी रघुराया, तुझी रघुराया, जय गुलाम जय गुलाम जय गुलाम तेरा, जय गुलाम जय गुलाम जय गुलाम तेरा. निर्गुण निराकार तुझी रघुराया. कसा आहे परमात्मा? निर्गुण आहे. त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, त्याला नाव नाही. देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे गावी. मग कसा आहे तो? ज्ञानदेव म्हणे भाजा आत्मदेवा. पुढे वाजायचं, पुढे तो कुठल्या पंढरीला राहतो? तो
आणि म्हणून हा अभिमान जाण्याचं ठिकाण जर कुठं असेल तर तुकोबा आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात या पंढरीची घडे या पंढरीची घडे या पंढरीची घडे या